मनपाच्या मैदानात भावी नगरसेवकांची भाऊ गर्दी, बंडखोरीच्या भीतीने बड्या पक्षांनी उमेदवारीचा सस्पेन्स ठेवला कायम. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. त्यामुळे इच्छुकांनी कंबर कसली आहे. पहिल्या 2 दिवसातच नामनिर्देशन पत्रांच्या विक्रीचा आकडा पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होतंय. एकूणच मनपा निवडणुकीच्या मैदानात भावी नगरसेवकांची भाऊ गर्दी वाढली असल्याचं दिसतंय. निवडणुकीसाठी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी 144 इच्छुकांनी अर्ज नेले होते, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या 369 वर पोहोचली आहे. 2 दिवसात एकूण 513 अर्जांची विक्री झाली असून 1 जागा आणि अनेक दावेदार असे चित्र सध्या लातूरमध्ये पाहायला मिळतंय. विजयाची खात्री असलेल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे. गेल्या 2 आठवड्याभरापासून शहरात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून अनेक कार्यकर्त्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. हेच ओळखून सर्वच मोठ्या पक्षांनी उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवलाय. तर शब्द मिळालाय, प्रचाराचा धडाका सुरू. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30 डिसेंबर असली तरी अनेक इच्छुकांनी आतापासूनच गल्लीबोळात प्रचाराचा धडाका लावलाय. काँग्रेस आणि भाजपमधील इच्छुक सध्या आघाडीवर आहेत. मला पक्षाने शब्द दिलाय, मीच उमेदवार असणार असे सांगत इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सकाळी संध्याकाळी कोपरा सभा आणि घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्याचं सत्रही सुरू झालंय. तर जागा वाटपाची ही चर्चा भाजप 48 आणि राष्ट्रवादी 22 महायुतीमध्ये जागा वाटपाचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचं समजतंय. यात भाजप 48 तर राष्ट्रवादी 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची दाट चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.